धम्ममंचावर उपस्थित असणारे आदरणीय भंतेजी, बौद्ध उपासक उपासिका, 30वी धम्मोपदेशना शिबिर आयोजित केल्याबद्दल मी सर्वांच्या अतिशय मनपूर्वक अभिनंदन करते, शुभेच्छा देते. अशा कार्यक्रमाची खरं तर खूप आवश्यकता आहे आणि त्यांनी त्यांचा आता पदभार काढून घेऊन तरुणांना दिलेला आहे आणि तरुणांच्या पाठीमागे ते अतिशय भक्कमरित्या उभे आहेत मार्गदर्शक म्हणून. हेही ऐकून मला खूप चांगलं वाटलं. मी नेहमी असं बघितलेलं आहे की कुठंतरी कुठल्या तरी गडावर एखादं मंदिर असतं किंवा एखादी देवी बसलेली असते, कुठंतरी देव बसलेला असते, पण माझा भीमरायाचा भीमगड मी पहिल्यांदाच बघितलेला आहे आणि हे इथं बघितलेलं आहे. मला नेहमी असं वाटायचं की रुसून गेलेले लोक तिकडे दूर का बरं राहतात, त्यांच्या गडावरच का बरं आहेत. पण सगळ्यांचा रुसवा काढून सगळ्यांना माणसांमध्ये आणणारे माझ्या बाबाचाही भीमगड आहे, याचा मला आज इथं सार्थ अभिमान आहे. कारण जल जमीन जंगल याचं संवर्धन करण्याचं सगळ्यात सुरुवातीचं जर काम कोणी केलं असेल तर ते भगवान गौतम बुद्धांनी केलेलं आहे. त्यांचा जन्मही निसर्गाच्या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यातच झालेला आहे. त्यांना बौद्धत्व प्राप्त झालेलं आहे तेही निसर्गाच्या सानिध्यामध्येच झालेलं आहे. आणि ह्या भीमगडाला इतकं सुंदरसं असं तुम्ही आता तयार करणं गरजेचं आहे, जसं गौतम बुद्धांना अपेक्षित होतं, जसं भारतीय राज्यघटनेला संविधानामध्ये लिहिलेलं आहे की ह्या सगळी संपत्ती आहे ती आपली आहे आणि हे आपण इथले मूल निवासी आहे आणि यानुसार आपल्याला याचं संवर्धन करणे, याचं रक्षण करणे, याचं वाढवणे हे आपलं कर्तव्य आहे आणि हे आपण इथं खूप चांगल्या पद्धतीनं भविष्यामध्ये बजवावं ही अशी मी अपेक्षा सगळ्यांना करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता जाता हा बौद्ध धम्म दिलेला आहे आणि हा बौद्ध धम्म ह्या विषमतेच्या विरोधामध्ये लढण्यासाठीचं एक शस्त्र आपल्याला दिलेलं आहे. असं म्हणायला गेलं तर काही वावगं ठरणार नाही. हिंदूंसोबत आपल्याला उभं राहण्यासाठीच हे धम्माचं शस्त्र त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि हा धम्म हा जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि जगभरातल्या बौद्धियांचं तुमच्यासोबत बंधुत्वाचं नातं त्यांनी निर्माण केलेलं आहे जगभरामधल्या. आणि असा आपल्याला त्यांनी बौद्ध धम्म आपल्याला देऊन गेलेले आहेत. पण त्या बौद्ध धम्माचं आपण आचरण विचार जरी त्यांनी आपल्या डोक्यामध्ये टाकून गेले आहेत, पण त्या विचार क्रांतीला आता आचार क्रांतीमध्ये सुद्धा आपल्याला निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आणि आज हे जे तरुण पिढी आहेत, हे तरुण वर्ग आहेत, हे जे या मार्गाने चालत आहेत, आपल्याला धम्म हा आपल्या आचरणामध्ये आणण्याचा आपल्याला नितांत गरज आहे. आणि या ठिकाणी आपले जे परमपूज्य भंतेजी नागसेन भंतेजींनी सुद्धा इथं तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केले. या भूमीला त्यांचे पवित्र चरण इथं लाभलेले आहेत आणि भंतेजींचंही इथं आगमन आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने पंचशील तत्व या सर्व गोष्टी आपल्याला पंचशील तत्व त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. त्यानुसार आपल्याला वागायचं आहे. स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने जर सिद्ध करायचं असेल तर बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. मानवाला केंद्रबिंदू ठेवून हा बौद्ध धम्माची निर्मिती आहे आणि बौद्ध धम्मामध्ये जे वैचारिक स्वातंत्र्य आहे जे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे आणि संविधानिकरित्या त्यांनी दिलेलं आहे. वैचारिक स्वातंत्र्य म्हणजे तुम्हीच तुमचे राजे आहात, तुम्हीच तुमचे मालक आहात, तुमच्या एवढा कोणीच मोठा नाही, तुम्हाला एवढं मोठं करण्याचं काम या बौद्ध धम्मामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला हा बौद्ध धम्मानुसार आपण जर आपलं आचरण केलं तर आपली सर्वांची प्रगती ही फार मोठी होणार आहे. आपल्या एवढं कोणीच मोठं नाही आहे. एक गुलामगिरीची जाणीव आपल्याला आयुष्यभर लोकांनी करून दिली आहे. गुलाम म्हणून ठेवलेला आहे, आपल्याला वंचित ठेवलेला आहे. आपल्याला तुमच्यामध्ये काहीच नाही आहे, तुम्ही काहीच नाही, फक्त सेवा देण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे. अशी हिंदू संस्कृती, अशी पद्धती, अशी सनातनी विचार, अशी जडणघडण आपल्या डोक्यावर असताना सुद्धा आपल्याला वैचारिक स्वातंत्र्याचा जो फार मोठा पगडा बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे की तुम्ही तुमच्या मनात येणारा प्रत्येक विचाराला तुम्ही कृतीमध्ये आणून ते सत्यामध्ये आणू शकता. आणि असं तुम्हाला स्वातंत्र्य त्यांनी दिलेलं आहे, संविधानिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि असा हा जो धम्म, यामध्ये विषमता नाही, यामध्ये स्त्री पुरुष विषमता नाही, यामध्ये जातीभेद नाही, यामध्ये वर्णभेद नाही,
यामध्ये कुठलाही भेदभाव नाही आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार या धम्माने दिलेला आहे आणि तेच मूलभूत तत्त्व बाबासाहेबांनी संविधानामध्ये आणून आपल्याला संविधानिकरित्या अधिकार दिलेले आहेत. मी बार्टीची प्रकल्प अधिकारी आहे. बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था समता दूत प्रकल्प आहे. म्हणजे समता दूत, पहिले समता दूत कोण होते तर भगवान गौतम बुद्ध होते. आणि हा जो प्रकल्प आपल्या मोठ्या मोठ्या IAS अधिकाऱ्यांनी हा 2015 पासून निर्माण केलेला आहे. आणि यामध्ये राज्यघटनेचे मूलभूत तत्व, महामानवांचे, समाजसुधारकांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे, जातीयता निर्मूलन करण्याचे आणि सर्वांगीण विकास करण्याचे, वंचित पीडित शोषित घटकांपर्यंत, अनुसूचित जातीच्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवण्याचे, तसेच जे अनुसूचित जातीच्या ज्या योजना आहेत त्या आपल्याला वस्ती वाड्यांपर्यंत पोहोचण्याचं काम आमचा समता दूत प्रकल्प करत असतो. खऱ्याला खरं म्हणणे आणि ठासून म्हणणे, कुणालाही न भीता म्हणणे, हे आम्हाला या प्रकल्पातून आवर्जून शिकवलेलं आहे. जसं महात्मा फुल्यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला शिक्षण कशासाठी दिलं आहे? शिक्षण तुम्हाला याकरिताच दिलेलं आहे की तुम्हाला ज्यांनी आजपर्यंत शिक्षण घेऊ दिलं नाही त्यांच्या विरोधात उभं राहण्यासाठी आणि जे काही सत्य आहे ते बोलण्यासाठी दिलेलं आहे हे शिक्षण. त्याला शिक्षण म्हणतात. आपल्यावर बरेचसे लोक म्हणतात हे लोक खूपच भांडतात असं आपल्याला म्हणतात. भांडखोर आहेत किंवा यांना संयमच नाही किंवा हे कुठेही नारे देतात, हे अशा प्रकार आपल्यावर भरपूर आरोप होतात. पण जेवढी खूप लवकर जी वैचारिक क्रांती, वैचारिक परिवर्तन जे आपल्या समाजामध्ये झालेलं आहे ते कुठेही झालेलं नाही आहे. आपल्यामध्ये करुणामय हृदय आहे की आपण ते खूप लवकर स्वीकारतो. माणूस म्हणून आपण इतरांना स्वीकारतो, पण माणूस म्हणून आपल्याला नेहमी दूर आजही ठेवल्या जात असतं. ते कुठलं खुर्ची असो, प्राध्यापक सर आहेत माहीत आहे आम्ही आमच्या खुर्च्या कशा टिकवतो ते, आणि पदोपदी संघर्ष कसा करावा लागतो. आणि सगळ्यात शोकांतिका वाटते भंतेजी की आम्हाला आमच्याच लोकांसोबत लढावं लागतं. गैरों में कहाँ उतना दम था, हमें तो अपनों ने लूट लिया, मेरी कश्ती वहाँ डूबी थी जहाँ पाणी कम था. अशी अवस्था येते की मला लढावं लागतं माझ्याच लोकांसोबत, कारण आमच्यासमोर आमचाच माणूस आणून उभं करतात आणि आमचा माणूस उभं राहतो याची आम्हाला फार दुःख आहे. कारण आपल्या पाठीमागं जेव्हा लोक म्हणतात की तुमचे लोक तुमच्या विरोधामध्ये लढतात. आता भ्रष्टाचार झाला, समजा बार्टीमध्ये भ्रष्टाचार झाला की लगेच कुठला तरी पॅन्थरचा गट, कुठला तरी रिपब्लिकन गट, कुठला तरी गट असा येऊन उभा राहतो. भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार झाला. आयुष्यभर कितीतरी पिढ्यानपिढ्या आम्ही सेवा केलेल्या आहेत आणि त्या सेवाचा मोबदला शासनाच्या तिजोरीत आहे आणि तो आम्ही आमच्या स्किलवर काढून घेत आहोत आणि त्याच्यातला 30% आपल्या समाजाला द्यायचा असतो. मी तरी या मताची आहे. आता तुम्ही म्हणसाल मॅडम भ्रष्टाचाराच्या समर्थनात बोलते, पण कधी कधी तिथं बसून आहोत आणि त्या तिजोरीत आपला हे आहे. मग हे ज्या लोकांना जर आपल्याला उभं करायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याजवळ पैसा नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याजवळ पैसा नाही आहे. सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला कोणी स्वीकारत नाही आहे. आपल्याला आपणच स्वीकारत नाही आहे. विषमतेला थारा नाही तर सोमस लाडवण आंदोलनामध्ये लग्न झालेत का? झाले नाही झाले. तुम्ही कोण हा प्रश्न आमच्या घरच्यांना आलेला आहे. तुम्ही कोण हा प्रश्न आमच्या घरच्यांनाच येत असतो. त्यावेळेस वाटतं का की खरंच मग आम्हाला दुसरे जण माझ्या मैत्रिणी म्हणतात किंवा माझे मित्र सर्कल म्हणते की तुम्ही म्हणता की हिंदू धर्मामध्ये तुम्हाला खूपच विषमता होती, तुम्हाला आम्ही भेदभाव केला म्हणून तुम्ही धर्म सोडला तुमच्या बाबासाहेबांनी. मग तुमच्यामध्ये जातीयता नाही का? मग तुम्ही जातीयतेचं निर्मूलन का करत नाही? तुम्ही काय विचारता तुम्ही कोण आम्ही कोण? हे पट्टा याचा, हे पट्टा त्याचा, ते पट्टा त्याचा. 3 पट्टे आहेत आमच्या नांदेडमध्ये सर, बरोबर आहे की नाही? इकडचा पट्टा इकडं जात नाही, इकडचा पट्टा इकडं जात नाही. माझं तर या पट्ट्यात माहेर आहे तर त्या पट्ट्यात सासर आहे. तुम्हाला तुमच्यात काहीतरी फॉल्ट आहे, तुम्हाला कोणी केलं नाही. आहे माझ्यात फॉल्ट आहे ना, दिसते ना माझ्यात फॉल्ट आहे. माझ्यात खूपच फॉल्ट आहे, तुम्हाला काय सांगू आता.
म्हणजे कसं आहे की आम्ही काही लवकर कोणाला पचणारे लोक नाही आहे, कारण त्याच्यासाठी तुमचा दोष आहे का आमचा दोष आहे, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम तशी आहे, आम्ही तुम्हाला पचत नाही, त्याला आम्ही काय करणार. फारच उच्च विद्याविभूषित लोकांना, उच्च विद्याविभूषित मुली पचत नाहीत. आजही इथंही स्त्री पुरुष विषमता आहे. मुली शिकल्यात म्हणते जी, मुली शिकल्यात, मुली नोकऱ्या करतायत, मुली स्वयंपाक करतायत, मुलींचं सगळं सुरू आहे, पण मुली बदलल्यात हे स्वीकारणारे पुरुष वर्ग नाही आहेत. प्राध्यापक सर, तुम्ही तिथंच आहात, आम्ही बदललो. आता आमची अशी अपेक्षा आहे की तुम्ही बदलाव. तुमचा बदल आम्हाला अपेक्षित आहे, आम्ही जरा जास्तच बदललो, त्याच्यामुळे तुम्हाला ते पचतच नाही आहेत असंही निदर्शनात आलेलं आहे. त्यामुळे मुलींचं एकटं राहण्याचं प्रमाण, सध्याची वस्तुस्थिती खूप वाढलेलं आहे. किती कोटीची संख्या आहे, लोकसंख्या आहे, किती पुरुषांची संख्या आहे, त्यामध्ये जर आपल्या कास्टमधल्या मुली एकटं राहण्याचं प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे. आणि हे धोक्याची घंटा आहे की आपण आपल्यामध्ये स्वीकार करत नाहीत, आपण आपल्यामध्येही गुलाम शोधतोय. ही माझं ऐकल काय? कधी म्हणत नाही की ही अशी टक्करची असली पाहिजे, नाही. तिथं असतं की मी घरात गेल्याच्यानंतर पाण्याचा ग्लासच आणला, अरे देते रे पाण्याचा ग्लास, तू माझाच नवरा आहेस, एकुलता एक, लाडाचा नवसाचा बंडल देऊन मिळालेला, तुला काय ग्लासच, पाण्याचा ग्लास देणार नाही का मी? तुला काही जेवायला देणार नाही का? नाही, हाताचे नखाचे बोटं वाढलेले आहेत, बाई स्वयंपाक नाही करणार. माझ्या एवढा चांगला स्वयंपाक तर कोणी करतच नसेल असं मला वाटतं. पण अशा अनेक परीक्षा अनेक मुलींना आजही द्याव्या लागत आहेत. विषमतेला थारा नाही. मग वयावरून म्हणा, शिक्षणावरून म्हणा, तिच्या लिव्हिंग स्टँडर्डवरून म्हणा, आपण तिला बाहेर ठेवतो. आणि असं स्त्री पुरुष विषमता आमच्या धम्मामध्ये नाही आहे, कुठं नाही आहे. आचरणात तर, धम्मात नाही हो, पण आचरणात आहे ना. मग आता आम्हाला आचरणात आणायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि मी वस्तुस्थितीवर बोलते, मी कुठला इतिहास मी काय फार मोठा वक्ता फिकता काही नाही आहे. मी सायन्स स्टुडंट होते, बार्टीमध्ये आले, थोडेसे पुस्तकं वाचायला सुरुवात झाली, थोडंसं काहीतरी आलं की अरे आपलं खूपच छान आहे. पहिलं तर मलाही खूप राग यायचा, कारण खूप पोरांनी मला रिजेक्ट केल्यामुळं मला जरा जास्तच राग यायचा. त्याच्यामुळं मग मला वाटायचं की मी कधी या विचाराकडे कधी वळली नाही. पण जेव्हा मी एवढं वाचन केलं त्यावेळेस असं वाटलं की खरंच एवढा जास्त अभिमान वाटायला लागला बाबासाहेबाचा. फक्त 14 एप्रिलच्या दिवशी वाटायचा, त्याच्यानंतर मात्र की नाही, आज आम्ही जगतोय ते माझं जडणघडण आणि माझ्यामध्ये जी परिवर्तन झालं ते केवळ पुस्तकांमुळे आणि बार्टीत आल्यामुळे, हे मी आवर्जून सांगू इच्छिते. तर आपला समाज हा परिवर्तनवादी आहे, वैचारिक आहे, पण आपल्या समाजाला जे धम्म चक्र जे परिवर्तन होत आहे किंवा जे व्हायला पाहिजे, जेव्हा जे अपेक्षित बौद्ध धम्मचं विस्तारीकरण जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं तसं विस्तारीकरण बनते जे झालेलं आढळून येत नाही. कारण जेव्हा बाबासाहेबांनी जाता जाता तो बौद्ध धम्म दिला, त्याच्यानंतर त्यांनी 19 तारखेला 14 ऑक्टोबरला 1956ला त्यांनी नागपूरमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्याच्यानंतर त्यांचं मुंबईमध्ये पण त्यांचं धम्माची दीक्षेची तारीख ठरलेली होती, 19 तारीख 19 डिसेंबर. त्यानंतर मद्रासमध्ये ठरलेली होती. पण मी पूर्ण भारत देश बौद्धमय करील ह्या त्यांच्या अलाउन्समुळे त्यांना सगळ्यात एक झाली की दुसऱ्यांदा त्यांना होऊ न देता त्यांना त्यांचा घातपात झाला. म्हणजे काय की आता तुम्ही विचार करा की अलाउन्स केलं की माणसं दुश्मन जास्त तयार होतात. लक्षात घ्या, आपण फार अलाउन्स करतो. मी असं करील, घोड्याला अडवायला सगळेजण राहतात, पण आमच्या रक्तामध्ये तो घोडाच तर आहे. आणि आमच्यासोबतचे गाढवं पुढं जातात, कारण ते गाढव म्हणून राहतात, आम्ही घोडा म्हणून राहतो. आणि घोड्याला अडवायला खूप लोक राहतात, आणि ते लोक दुसऱ्यापेक्षा तर आपले तर जरा जास्तच राहतात. त्याची काय अवकात आहे, त्याची तुम्ही आत्ता काढतो. म्हणजे आमची अवकात काढायला तयार होतात. त्यावेळेस फार दुःख वाटतं, फार म्हणजे फार. आणि आम्ही जेव्हा दुसऱ्यांकडे बघतो जिथं कुठलंच असे काही मंडपं नसतात किंवा कुठलं काही भाषण नसते किंवा कुठल्याही पुस्तकांच्या विचारांचं काही प्रदर्शन नसते, काहीच नसते, त्या कास्टमध्ये लोक नाही ते आमचा माणूस आहे बा. इथं तर तसं होतच नाही. मग कधी होणार आमचा माणूस? 14 एप्रिलच्या दिवशीच, फक्त 14 एप्रिलच्या दिवशी एकत्रित येणार. शिका, त्याच्यानंतर काय करा, संघटित व्हा. नाही
शिका आणि इकडं तिकडं सारखा दूर दूर व्हा. आणि आम्ही शिकून गेल्यानंतर काय, आमची फक्त माडी बघा, गाडी बघा, सगळं बघा, आमचं दुरूनच बघा, जवळ यायचं नाही. तुम्ही अस्पृश्य. मग आमच्यामध्ये पण एवढी विषमता झालेली आहे की आम्ही नोकरी केली किंवा काय केलं तर आम्ही ज्येष्ठ झालेले आहेत आणि तुम्ही अस्पृश्य झालेले आहेत. हा एक समाज असा दुभागलेला आहे. म्हणून पॅन्थरच्या चळवळी, आता आम्ही कशाला लढावं रस्त्यावर तुमच्यासाठी? तुम्ही ते आरक्षण घेऊन मोठ्या मोठ्या पदावर गेलात, पण तुमचं कर्तव्य काय आहे? लाज वाटती. खूप वाईट वाटतं की जेव्हा मोठ्या मोठ्या पदावर गेलेल्या लोकांना आपल्या लोकांसाठी काही करण्याची त्यांच्यामध्ये मेंटॅलिटीच नसती, त्या करू देत नाहीत. करू देताना पण खूप त्रास होतो. एक मागं समाज कल्याण सहाय्यक आयुक्त वीर साहेब आले होते, तर त्यावेळेस स्वाधार स्कॉलरशिप कोणाला माहीत आहे का? तरुण मुलांना. हां, खेड्यागावाच्या मुलांना जर शहरामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना शहरामध्ये राहण्याकरता स्वाधार स्कॉलरशिप दिली जाते. ती 50,000 रुपये वर्षाची आहे. आणि पहिल्यांदा ज्यावेळेस स्वाधार निघाले त्यावेळेस फक्त 1800 लोकांनाच द्यायची असं वरून ऑर्डर आली होती. मग आता आमच्याकडे प्रचार प्रसाराचं काम आलं. मग सरांनी मला 2000 ते प्रति पण त्यांनी झेरॉक्स करून दिल्या होत्या. तुम्हाला ते म्हणजे झेरॉक्ससुद्धा खर्च लागू नये. वीर साहेब होते तेव्हा. मग आम्ही प्रचार प्रसार केला, जवळपास सगळ्यांचे लिहून घेतले, सगळं त्याचे नाव नंबर त्यांना दिले. तर अक्षरशः माझ्या हातानं 3600 प्रचार प्रसार झाला आणि 3600 वाटप झाले. सरांना टेन्शन आलं, पोहरे मॅडम तुम्ही 3600 फॉर्म घेऊन गेला तर इथं तर 800 आले नाही. मी म्हणलं नाही सर, माझ्याजवळ रेकॉर्ड आहे. आता आम्हाला हौशी, चला करा, इकडं जा, तिकडं जा, तिकडं जा. मग शेवटच्या दिवशी जेव्हा 3800 लोक आले आणि ते 3800 फॉर्म जमा झाले, त्यावेळेस मी सरांना एवढंच म्हणलं की सर, नांदेड जिल्हा हा खूप मोठा जिल्हा आहे आणि ह्यामध्ये अनुसूचित जातीच्या लोकांचं प्रमाण पण खूप जास्त आहे. तर हे तुम्ही 1800 करताय तर कसं करणार? एकाला देणार, एकाला नाही. म्हणजे जेवढे लाभार्थी आहेत त्यांना तुम्हाला देणं कर्तव्य आहे, कारण ते त्यांचं गाव किंवा तालुका सोडून आलेले आहेत. तर एक अधिकारी बघा तुम्ही कसे असतात. 1800च मंजूर करायचं होतं तर सरांनी माझ्यामुळं म्हणा किंवा माझ्या रिक्वेस्टमुळं म्हणा किंवा मी जेवढे लोक जमा केले जास्त 3800 त्यांच्यासमोर ठेवले तर सरांनी 3200 मंजूर केले. म्हणजे तुम्ही विचार करा की आपण आपल्या खुर्चीचा उपयोग चांगल्यासाठी करू शकतो. तसा माणूस, वैचारिक माणूस येणं गरजेचं आहे. आणि माझ्या कार्यकाळामध्ये वीर साहेब होते. म्हणजे हे काय आहे की तुम्हाला करता येतं, पण करण्याची इच्छाही पाहिजे. आणि वरच्यांच्या समोर आपल्या माणसांचं म्हणणं मांडताही आलं पाहिजे. तिथं समोर चुपचाप तुम्हाला या शिक्षण दिलंय कशासाठी? त्यांच्या विरोधामध्ये उठण्यासाठी, त्यांच्या आपल्या लोकांचं मत त्यांना सांगण्यासाठी, आपल्या लोकांचे प्रॉब्लेम त्यांना सांगण्यासाठी उभं केलेलं आहे. तुम्हाला तिथं पाठवलेलं आहे. तुम्ही त्यांच्या दावणीला जाऊन बसलात आणि काहीच नाही करत. मग हे बोरे मॅडम जरा जास्तच आंबेडकरवादी आहे. मग जातात वरपत्र, ह्यांची बदली करा. खूपच दिवस झाले. बदली जाणारे कोण? रिपब्लिकन, कोणचे असतात, ते फक्त आपलेच असतात. आणि त्यांचा माझा काहीच संबंध नसते, काहीही नाही. कुठल्या पक्षापेक्षाशी आपला काही संबंध नाही. मॅडम आम्हाला सहकार्य करत नाहीत. मी म्हणलं कोणचं? देणगी देण्याचं नाही देत मी. पोरं नाही म्हणलं, मी देणगी फिनगी देत नाही देत म्हणलं मी देणगी. ते वर ते 1000 कोटीचे भ्रष्टाचार करतात, तिकडं जा म्हणलं ना पोरं, मी करत नाही, मी देत नाही. आता मागं जेव्हा बार्टीकडनं BSc MSc किंवा इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी जो बाहेर 45,000चा कोर्स होता सर, तो कोर्स आपण इथं बार्टीतर्फे लावला. त्यांचे सगळे पैसे आपण भरले, ते 60 विद्यार्थ्यांसाठी. आणि ते MCDकडनं आपण चालू केला. तर तिथं लाभार्थी म्हणून कधी 12, कधी 14, कधी 15 असेच यायचे. त्याच्या जेवणाचा खर्च, सगळा खर्च. आणि त्यांना जापानीज लँग्वेज शिकवायची होती. आणि जापानमध्ये खूप वॅकन्सी आहेत जे भारतामध्ये, त्यांनी भारताकडे डिमांड केलेली आहे की तुम्ही तुमचे विद्यार्थी तिकडं पाठवा. जर तिथं 50 जागा निघालेल्या असतील तर तिथं 10-15 लोक येतात नोकरीसाठी. आपल्यासारखं नाही, 50 जागा असतील तर 5000 लोक, कारण तिथं लोकसंख्या कमी आहे. मग आपण त्या अनुषंगाने तिथं माणसं पाठवायचं आपलं ठरलेलं होतं. मग सरकारकडनं आपण त्यांना जापानीज लँग्वेज हे सगळं करायचं. जवळपास कोटीच्या जवळपासचं बिल आपण त्यांना दिलं, 60 विद्यार्थ्यांचं जेवणा खावणा सहित. तिथं 14-15 विद्यार्थी आले. त्यानंतर नाही का कागदपत्रावर 60च्या 60 विद्यार्थी होते भंतेजी. आणि मग ते सगळं इन्स्पेक्शन करायचं आणि सह्या करायची वेळ आली. तर मला औरंगाबादपासून ते इथपर्यंत सगळ्यांनी दबाव टाकला, कारण मी सहीच केली नाही.
आले 14-15, मी अशी अचानक धाड टाकायची, मी काय कधी मी येणार आहे असं काही करत नाही. मी अशी जाते, अचानकच जाते असं. त्याच्यामुळं तिथं जे दिसलं, आणि जापानीज लँग्वेजचा क्लास त्यांनी 4 दिवस आधी सुरू केला होता. तर मी म्हणलं माझा 7वीचा मुलगा आहे, तर त्यानं ते क्लास 4 महिन्यामध्ये शिकलेला आहे. तो 4 महिने 3 महिने तरी लागतो कमीत कमी. तिथं जापानीज लँग्वेज यावी लागते जापानला जाण्यासाठी. तर त्यांनी अशा प्रकारे तो क्लासमध्ये काहीही न शिकवता, त्याचं काहीच आउटपुट नाही आहे, सरकारकडनं बिलं घेणं हे करणं, तर मी कुठल्याही बिलावर साईन केलं नाही. पण मला त्याचा मानसिक त्रास खूप दिला. मी केलीच नाही, करणार नाही म्हणजे करणार नाही. मी जर माझ्या मुलाला IAS होण्याचं स्वप्न बघत असते तर मी या लेकरांसाठी काय केलं तरच ते स्वप्न पूर्ण होईल. अन्यथा मला स्वप्न बघण्याचा काहीच अधिकार राहणार नाही. मी या खुर्चीत, मला जर कुणी ब्राह्मणांचा जरी विकास करण्याची खुर्ची जरी दिली तर मी त्यांचा विकास करेन, कारण मी त्या खुर्चीत बसले, ते माझं कर्तव्य आहे. एक वेळेस मी ब्राह्मणाचा विकास करील, काही प्रॉब्लेम नाही, पण ती खुर्ची जे कर्तव्य देते ते मला करावं लागेल. अशा पद्धतीनं सर अनेक अशा योजना आहेत विद्यार्थ्यांसाठी. बार्टीमध्ये फेलोशिप आहे, तेही आज एवढं सगळं होतं. तिथं उपोषणाला लोक बसलेले आहेत, विद्यार्थी बसलेले आहेत. आपल्या चळवळी पॅन्थर कमी झालेले आहेत आणि आम्ही रस्त्यावर लढत आहोत. हे खुर्चीमध्ये तामझाममध्ये बसत आहेत, म्हणून आपण आपल्या खुर्चीमध्ये बसताना आपल्या लेकरांकडे, आपल्या समाजाकडे आपण दुर्लक्ष केलं. त्याची शिक्षा आहे भंतेजी. हे म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. आमच्या आईवडिलांमध्ये पण कुवत होती, त्यांच्या पण आईवडिलांमध्ये कुवत होती, पण बाबासाहेबांनी आरक्षण आणि संधी दिल्यामुळं आम्ही बसलेले आहोत. फार काही गुणवान होतो असं काही नाही आहे. आणि त्या संधी मिळावी म्हणून ज्या पॅन्थरनी प्रयत्न केले आहेत, ज्या लोकांनी, आमच्या जुन्या लोकांनी प्रयत्न केले आहेत, त्या लोकांच्या प्रयत्नामुळे आम्ही आज इथं बसलेले आहोत. आणि त्या लोकांना आम्ही विसरलोत, म्हणून आज एकूण एकाला विसराविसरीचा जो कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि आमच्या विसराविसरीचा फायदा सरकारने घेतलेला आहे. मी सरकारचा प्रतिनिधी असला तरीही मी समतादूत प्रकल्पाचा प्रोजेक्ट ऑफिसर आहे. त्याने की समोर जे कोणी आहे त्याला काही न समजता बोलणे, त्याच्यामुळं माझे खूपच पंगा घेत असते. मी काय करणार, म्हणजे आम्हाला शिकवलं असं नंतर नाही का, कधी ट्रेनिंगच नाही दिली, दुसऱ्यांना कुणाला ट्रेनिंग नाही दिली. प्रशिक्षित कार्यकर्ता बाहेर काढताय का, अशा भूमिकेमध्ये आम्ही बोलत असतो. आणि त्यामुळं एवढंच वाटतं की आपला जेवढं दिवस आहे आपण तेवढं या समाजासाठी करावं, विद्यार्थ्यांसाठी करावं, समाजासाठी करावं. नुसतं आरक्षण नाही तर आपल्याला व्यावसायिक आरक्षणही निर्माण करण्याची गरज आहे. जवळपास मी 400 CMGP PMGPचे प्रपोजल पाठवलेले आहेत मुलांचे, आणि कलेक्टर साहेबांसोबत आपल्या बैठका झालेल्या आहेत. एवढंच नाही म्हणते जी, लेदर क्लस्टरसाठी आपण जागा मागत आहोत, ती मिडल सिटीमध्ये, असं दूर कुठंतरी नाही आहे. आणि ते लेदर क्लस्टर जवळपास म्हणजे 7-8 कोटी 12 कोटीपर्यंतचं आहे. तिथं 40 ते 50 लोकांचं ते आपल्याला कम्युनिटी करायची आहे. आणि ते आपल्याला पुढं त्यांना ट्रेनिंग वगैरे देऊन तिथे एक मोठीशी कंपनी करायची आहे. पण फार मोठी शोकांतिका आहे की आमचे पोरं असे सूट बूटमध्ये राहतात, पण त्यांना म्हणलं चप्पल व्यवसायामध्ये फार चांगलं मार्केट आहे, कोणी यायला तयार नाही. आणि मी तिथं वर तोंड करून सांगते, त्यांचे 30 असले तर आपले 20 घ्या रे पोरं, या. मला बघतात, मला ऐकतात, दूर पळतात. सबसिडी 90% सबसिडी आहे गोनारकर सर. आणि हे आमचे हिरो आहेत ना, हे फक्त पांढरे कपडे घालून फिरणारे, हे यायलाच तयार नाही. चर्मकार समाजासोबत तुम्ही पण या, म्हणजे मी तुम्हाला ट्रेनिंगला पाठवते, जेणेकरून आपले 4 लोकांची दुकानं लागतील. आणि व्यवसायामध्ये 50% सबसिडी आहे. मोक्याच्या जागा म्हणजे काय, फक्त काय तेवढ्याच जागा आहेत का, बाकीच्या नाही आहेत का, सगळीकडेच आहेत ना. मग ह्या का नाही? तर विद्यार्थ्यांचा जो मानसिक कल आहे तो आपल्या विद्यार्थ्यांचा फक्त नौकर होण्यापर्यंतच आहे, मालक होण्यापर्यंत नाही. तर कधी मालक होणार आहात, कधी विचार करणार आहात? जसं बदलत आहे तशानुसार आपल्याला चालायचं आहे. पण आपले मुलं यायला तयार नाहीत. चप्पल शिवायची का आपण? अरे शिवू नका रे, त्यांना चप्पल शिवू द्या. तुम्ही बघा, ट्रेनिंग घ्या. तुम्हाला ट्रेनिंगसाठी एका विद्यार्थ्याला 2-2 लाख रुपये भरावतात. चेन्नईला जावं लागतं, दिल्लीला जावं लागतं. पण यांना नाही. एवढे मोठ्या उद्योगपत्यांच्या समोर हे मोठे मंत्री, प्राईम मिनिस्टरसुद्धा झुकतात. हे नाही कळत आहे. फक्त काय, ते कुठल्या तरी कारकूनची जागा असली, कुठल्या चपराची जागा असली की पळतात तिथंच भरायला. पण बाकीचं कुठेतरी मालक होण्याच्या उद्दिष्टानं नाही.
मी माझ्या कॉलेजच्या वयामध्ये मी स्वतःच कर्ज काढलं होतं इंटरनेट कॅफेसाठी. त्याच्या आधी पण एक कर्ज, 2 कर्ज फेडले मी. त्याच्यानंतर मग मी जॉबला लागल्याच्या नंतर ते कर्ज फेडलं मी. काहीतरी असं करत राहायचं ना. मुख्य प्रवाहामध्ये कसं येणार. आम्ही ओरडतो तिथं की आम्हाला जागा, कलेक्टर साहेबांना म्हटलं मी, दूर नाही जागा द्यायची आम्हाला तिथं नॉवेल्टीच्या बाजूला जर तुम्ही एखाद्या मूर्खाचं जरी दुकान टाकलं तर ते चालते. तुम्ही आम्हाला नालीवर दुकान टाकायला तर ते कसं चालणार. पण आमचे माणसं येतात नाही. मी तेही म्हणलं की लेदर क्लस्टरमध्ये फक्त चर्मकारांनाच आहे. पण मी म्हणलं सर आपण असं करूया की काही दुसऱ्याही अदर कास्टच्या मुलांना आपण घेऊया, जेणेकरून त्यांच्यासोबत हेही बघतील, बसतील, ट्रेनिंगला जातील आणि त्यांनी उद्योगधंद्यामध्ये उतरतील. मग काय मुस्लिमच्या चप्पलच्या धंद्यामध्ये आहे तर काय त्यांचा व्यवसाय आहे का. मग खाणं मटण एवढा व्यवसाय, मटण खाण्याची एवढी हाऊस आहे तर मग तुम्ही मटणाची दुकानं का नाही टाकत. आणि ते बुधवारी तर मटण खायचंच नाही. बुद्धांचा वार आहे, बुद्ध. तिथं बुद्ध येते तिथं बुधवारी खातात. हे आपलं आचरण आहे त्याच्याकडे बघा ना तुम्ही कसं केलं आहे. तीन तिगाडी सरकार बिगाडी, 3 तिगाडी त्रिशरण पंचशिला. 3 तारखेला जन्मलेला व्यक्ती सगळ्यात भाग्यवान असतो म्हणे. पण जनतेच्या समोर काय केलेलं आहे की आपल्या धम्माचा अशा प्रकारे वेगळं करून आपल्यासमोर मांडलेलं आहे. हे आपल्याला त्याचा विचार करणं, त्याचं वाचन करणं आणि त्याच्यासोबत विचार मंथन करण्याची गरज आहे आपल्याला. ते आपण एकत्रित येतात. टी व्ही बंद करायची. ती लेकरांना अभ्यासामध्ये एकाग्रता काही शिकवल्या जात नाही. आपल्या बौद्ध धम्माचं आचरण काही शिकवलं जात नाही, काहीही नाही. मग किती दिवस आपण असं राहणार आहोत. कशासाठी दिलेलं आहे. सारा देश बौद्धमय करीन म्हणले बाबासाहेब आणि बाबासाहेबाला आपला प्राण गमवावा लागला ह्या एका अनाउन्समेंटसाठी. तुमच्यासाठी करावं लागलं हे. कारण माहीत आहे की बाबासाहेबाच्या पाठीमागं किती मोठा समाज आहे. आणि ह्या जर सारा देश बौद्धमय झाला तर या देशामध्ये बाकी दुसऱ्यांचं काय राहणार आहे. आणि या गोष्टीमुळे बाबासाहेबाला स्वतःचा प्राण गमवावा लागला. कोणासाठी. आपल्यासाठी. आपण त्याच्याबद्दल किती विचार विनिमय करतोय, किती एकत्रित येतोय. आपलेच भांडणं, आपल्याच केसेस कोर्टामध्ये. आपणच आपल्या ह्या वाणीतून सम्यक विचार करायचे सोडून टाकले. आपण एकूण किती हृदयाला जसं काय एखादा बंदुकीची गोळी लागल्यासारखं आपण एकूण बोलतो की कधीच तोंड एकूण बघणार नाही. या वाचेवर, आपल्या ह्या जिभेवर आपला संयम नाही. हो नाही. मी काल परवाच 10 तारखेपर्यंत विपश्यना केली आहे. पहिल्यांदा विपश्यना केली मी. मला खूप चांगलं वाटलं. किती चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत. किती छान धम्म आपल्याला दिलेला आहे. मी तर म्हणते 2 लेकराच्या ऐवजी 3 लेकरं होऊ द्या आणि 1 मूल बनतेजी म्हणून आपण द्यायला काहीच हरकत नाही. आता मी तुम्हाला सांगते, तुम्हाला वाटतं मॅडमनी का म्हणून दिलं नाही. मला तर 5 होऊ द्यायचं. शासनाने नियम बदलला होता, काय करणार. मात्र मुलाला म्हणलं मी नाही बेटा, आता तुला मी जास्त होऊ देते. माझ्या नावानं टाकते, यांच्या नावानं टाकते. अरे कसं आहे, कुठेतरी ह्या जे क्रांती करण्याची गरज आहे ना ती आपल्यापासूनच करायची असते. हुंड्यावर मी नेहमी बोलते, मी माझ्या भावाला हुंडा नाही घेऊ दिला. माझ्या भावाला 10 लाख हुंडा तरी मिळाला असता, कमीत कमी घेऊ दिला नाही. रोज शिव्या खात होते मी घरी. विषमता नको. आणि माझ्या हुंड्यासाठी कितीतरी वेळेस मोडले लग्न. जमता उठू पळतात. आपल्या लोकांना फार उठून पळायची सवय आहे, कुठंच बसत नाही. हे फार उठू पळतात. त्याच्यामध्ये एक लेक्चरही उठून पळाला हो सर. म्हणजे शिकवतात एक आणि आचरणात एक आणतात. मग मी असं आहे की मी शिकवत कमी आहे पण आचरणात जास्त आणते, म्हणून मी जरा पचत नाही. मग आपल्या लेकरांना आपल्याला कसं घडवायचंय, मी कशी दिसेल हा प्रयत्न करण्यापेक्षा मी कसे बनेल हा प्रयत्न केला पाहिजे. हे व्यसनाधीनता जी समाजामध्ये वाढत आहे. आपल्याच गल्लीच्या, आपल्याच एरियाच्या बाजूला अक्षरशः देशी दारूचे दुकानं लागलेले असतात. एवढंच नाही सर, अग्रणी बँकेच्या मीटिंगमध्ये आम्ही बसलो असता जयभीम नगर, रमाई नगर, आंबेडकर नगर असे नगर ब्लॅक लिस्टमध्ये आहेत, कर्ज देणार नाही. मग मी म्हणलं कसं काय. माझं आधार कार्ड आहे, माझं मतदान आहे आणि हे मला माझा पूर्ण अधिकार आहे. तर मग तुम्ही माझ्या आजोबा दारू पित आहेत म्हणून मला दारू पिण्यासाठी ठरवणार का. त्यांनी काढलं कर्ज, त्यांनी दारू पिली, ते मेले गेले झालं, मग तुम्ही मला त्यांची शिक्षा देणार का ती पिढ्याला देणार का. मग तुम्ही हे एरिया का ब्लॉक करताय. 50,000 20,000 रुपये घेऊन पळालेत आमचे लोक. ते विजय माल्यासारखं असे मोठे करोडो घेऊन पळाले तर मला काही छान तरी वाटलं असतं. 20,000साठी ब्लॅक लिस्टमध्ये गेला तुम्ही. 20
बँकेकडे आपला जर रस्ता तयार झाला तर बँकेकडे असे टार्गेट येतात की हे एकदाचं वाटून टाका. बोलवतात घ्या. मी सुरुवातीला 50,000 घेतलं होतं, त्याच्यानंतर मी 5 लाख घेते. त्याच्यानंतर ते मला म्हणाले की मी 50 लाख देतो ये, पण मला नोकरी लागली म्हणून मी गेली नाही. तेच माझ्या बहिणीला म्हणलं तुझ्या नावचं घेऊ का, तर नाही हे असल्या फंद्यात पडत नाही म्हणे, तुला तसं करा वाटते म्हणे. काय त्यामध्ये 50% सबसिडी असती, पण नाही करत. कसं आहे, तुम्हाला मल्टीटास्किंग, तुम्हाला थिंकिंग करण्याची गरज आहे. एकच आता एक दुकान समजा टाकलं तर ते मोबाईल विकणारं काय करते, मोबाईलच्या ते कवर पण विकते, हेडफोन विकते, काय काय त्याच्यासोबत सगळं ठेवते. आपण करतो नाही, एकच करतो नाही. धंद्यामध्ये ते सगळं ठेवलं तरच ते होतं. काही काही खेड्याच्या दुकानामध्ये तर झेंडूबाम, किराणा दुकानामध्ये पण झेंडूबाम असते, डोकं दुखायच्या गोळी असतात, तापेची गोळी असते का, तर तिथं गिराईक येते. संध्याकाळी रात्री बेरात्री जर काही झालं तर काही दवाखाना जवळ नसतो. हे असे स्किल आहेत, ह्या तुम्हाला अवगत करणं गरजेचं आहे. आम्ही नॉवेल्टीवाल्याला श्रीमंत करतो 14 एप्रिल आली की आता, पण आम्ही आमच्यामधल्यांनी किती लोक आपल्याकडे कपड्याची दुकानं थाटतात का, बांगड्याचे थाटतात का, कशाच्या. आपला पैसा आहे तो आपल्यामध्येच फिरला पाहिजे. दिवसभर रिकामे राहिल्यात पण काही करत नाही. आजकाल तर कष्ट करायचं, सकाळी उठून काहीच नाही. मी एका दिवशी सकाळी 7:30 वाजता दौऱ्यावर निघाले. मस्तपैकी असं एका खेड्यामध्ये गाव लागलं, तर त्या गावामध्ये एक बाजावर नाही का एक बाई अशी मोबाईल बघत होती, तिच्या बाजूला तिचे 2 लेकरं. हे चित्र कुठंच नाही, कुठं सडा नाही, कुठं रांगोळ नाही, कुठं कामं नाही, काही नाही. का सकाळी उठलं 4 वाजता आम्ही उठून अभ्यास करायचो ते नाही. आईच्या हातात मोबाईल आहे तर लेकर काय करणार आहेत, का अभ्यास करणार आहेत लेकरं. आम्ही शिकलेले आहे. काय शिकल्या, रिकामं बसायचं शिकल्या, फक्त टीव्हीच बघायचं शिकल्या. महिलांना काय शिकल्या, फॅशनच करायचं शिकल्या, बाकी काहीच नाही. शाळेत गेलं तर पॅन्ट शर्ट असतात आणि कुठं जायचं असतं तर ड्रेस असतो, कुठंतरी लग्नाला एखादी साडी असते, आउटडेटेड आहे साडी. एवढंच शिकलं. पॅन्ट शर्ट घातलं की आमच्या अंगामध्ये पुरुष आला. कशासाठी एवढं पुरुष आणायचं आहे, आपण बाई हे बाईच राहायचं, बदलणार आहे का. हे फक्त आम्ही कपडे बदललेत. बाबासाहेबांकडे बघून आम्ही फक्त कपडे बदललेत. आम्ही फक्त वरचं बदललेलं आहे, बाकी काहीच नाही. किती राग येते. कधी नटावं, आम्हाला काही सण नाहीत, काही नाहीत, एक काही सण नाही. काय करावं मग. तुम्ही घेत नाही का साडी, घेतो ना. तुम्ही करत नाही का, करतो ना. पण माझ्या जे लोक जे मला उद्घाटनाला बोलवतात ना, साडी सेंटर सुरू केलं आहे, मला न आवडणारी पण मी साडी घेते. आणि तिथं मी म्हणत नाही आहे की ही साडी मला एवढ्यालाच का देतेस, मला माहीत आहे ती बाई 100 रुपये महाग द्यायली मला. एवढंच नाही, जेव्हा आम्ही फुलांच्या दुकानात जातो तर त्या एखाद्या बाईच्या हातामध्ये जर पांढरी बांगडी असेल, तिच्याजवळ एवढंच झेंडूचं फुल असं तरी मी ते घेते. जाधव मॅडमला माहिती आहे. जर एखादं भाजीपाल्याचं दुकान तिथं असेल, तिथं जर एखादी पांढऱ्या बांगडीची बाई असेल, ती तिच्याकडूनच घेते. भलेही तिने 5 रुपयानं महाग देऊन खराब का माल असे ना, कुठेतरी की माझे पैसे माझ्या लोकांकडे चाललेत. एवढंच उद्दिष्ट आहे की माझ्या साडीमध्ये तिला 100 रुपये भेटायलेत. म्हणजे अशा छोटं मोठं करणाऱ्या महिला आहेत की त्यांच्यासाठी आपण तिथं आपली बाजारपेठ जी आहे, आपली बाजारपेठला आपणच गेलं. हिच्याकडे कशाला मी जाते तिकडे नावेल, आम्ही कोणत्याला श्रीमंत करणारे आहे. आम्ही तुम्हाला करणार नाही. आमच्या इथं माल विकत नाही, आमचं दुकान नाही चालत, आम्ही तिकडे दूर जाऊन दुकानात जातो. ही वृत्ती जी आहे, ही तुमची वृत्ती तुम्ही आधी सोडा. आम्ही सहज ॲटोमध्ये जात असतो, तर ॲटोमध्ये आम्ही असे उभे आहोत. 2-4 बुरखेवाल्या बायका आल्या, अशा ॲटोत बसू लागल्या. त्या लगेच थांबल्या, उतरल्या आणि समोरचा दुसरा एक ॲटो आला, ते तिथं समोर उभं राहिला. तो त्यांच्या जातीचा ॲटो होता. त्या म्हणल्या हमारे घर का ॲटो है. मस्जिदीमध्ये ते लोक येतात, त्याच्यामध्ये महिला येत नाही. दर शुक्रवारी दररोज ते नमाज पडायला एकत्रित येतात. ते आहे संघटन. आपलं कुठं आहे संघटन. 14 एप्रिलला फक्त एकच साहेब, बाबासाहेब आणि डीजेवर नाचायचं, मथारीपासून ते लेकरापर्यंत. याच्यापेक्षा काय आहे. त्यांच्या दुकानामध्ये त्यांचेच लोक जातात, आपण पण त्यांच्या दुकानामध्ये जातो, पण त्यांचे कोणी जास्त आपल्याकडे येत नाही. आमचा पैसा आमच्या लोकांमध्ये फिरला पाहिजे. त्यांनी जर स्ट्राईक केली तर आपल्यालाच खायला मिळत नाही, मटण मिळत नाही, भाजीपाला मिळत नाही, सगळ्या मार्केटवर त्यांचं वर्चस्व आहे. तुम्ही जर स्ट्राईक केली तर तुमचं काय वर्चस्व आहे, काहीच नाही. परत तुम्हाला बाबा के नाम पे दे दो म्हणून फिरावं लागतं, कारण आम्ही नोकरच करतो ना. हे जे चाललंय, मालक बना, देणेकरी बना आता तरी, घेणेकरी नाही.
आणि ह्यासाठी तुम्हाला काय करता येईल, कसं तो जो पैसा आहे बघा, कोमटेचे आमच्याकडे आमच्या एरियामध्ये खूप लोक आहेत, त्यांना असंच वाटलं सगळे लोक जयंती करतात, आपण पण आपल्या काय एखादा देव असेल त्यांचा कोणी, त्याची आपण जयंती करा. त्यांनी पैसे जमा केले, पैसे आता खूप झाले कोमट्यांचे. मग आता त्यांनी जयंती एक दिवस थोडीशी रॅली काढली, 1 वर्ष, दुसऱ्या वर्षी त्यांनी रॅली बंद केली. मग मी म्हणलं काय झालं, म्हणलं तुम्ही रॅली नाही काढली, म्हणलं काय झालं. तर त्यांनी काय केलं, त्या पैशाचे दरवर्षी ते पैसे जमा करणार आणि त्या पैशामध्ये त्यांचे जे व्यापारी लोक नांदेडमध्ये येतात, तर त्या नांदेडमध्ये आला त्यांची गैरसोय होती, त्यांनी त्याची लॉज बांधली. म्हणून मला कधीही वाटतं घर आपल्याच एरियामध्ये घेऊ नये, दुसऱ्यांच्या एरिया शिकता तरी आलं कमीत कमी. त्यांनी त्याची लॉज बांधली. मी मोठे शान त्यांना म्हणले, तुमची काय हिंमत आहे जयंती फिरंती करायची, पैसा खर्चावा लागतो, पैसा खर्चण्याची हिंमत फक्त आमच्यातच असती. मात्र नंतर मला कळालं की हे यांनी असं केलं, थोडं मोठं झाल्यानंतर कळालं मला, तेव्हा मी त्यांना जरा टॉन्ट द्यायची. मग आता बघा तुम्ही की ह्या पैशाचं त्यांनी कसं केलं याच्यावर विचार केला. आमचे करोडो, मी देगाव चाळीमध्ये गेले सर, तिथं तर गेल्या 14 एप्रिलच्या वेळेसच मला प्रबोधनाला बोलवलं होतं, तर तिथं त्यांनी आकाश पाळणा हे सगळं लागलेलं आहे. 14 एप्रिलच्या काळामध्ये अभ्यासाचे दिवस आहेत, परीक्षेचे दिवस आहेत आणि या व्यवस्थेनं तुम्हाला एंटरटेनमेंटमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्हाला तल्लीन करून ठेवलेलं आहे आणि तुम्ही रोजचे 100-200 रुपये तुमचे लेकरं जातात आणि त्या आकाश पाळणा अशी जत्रेचं स्वरूप आहे. SP ऑफिसच्या बाजूला जे आहे, तुम्ही विचार करा, नांदेडमध्ये त्यांनी आलेले आहेत, लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी, उदरनिर्वाहासाठी आलेले आहेत, पण ही व्यवस्था तुम्हाला बिघडवण्यासाठी सगळेच तयार आहेत, सगळेजण आहेत. आपले दुश्मन आपणही आहोत आणि बाकीचे महार जातीचे दुश्मन 99% जाती आहेत आणि स्वतः महारही महारांचे दुश्मन आहेत. त्याच्यातून जे निघाला ते होते प्राध्यापक, ते होते शिक्षक, ते होते अधिकारी, ते आमच्याही भोवती आम्हाला बिघडवणारे सगळेच होते, असं काही नाही आहे. पण त्याच्यातून त्या रेसमधून जे पळाला ते एक होते. त्याच्यामुळं सगळ्यांना आहे, दारू प्यायची का दूध प्यायची, सिगरेट प्यायची का हे प्यायचं, सगळं असते, सगळ्यांकडे सगळं आहे. म्हणून तुम्ही एवढं लक्षात ठेवा की आपल्या लेकरांना, आपल्या लोकांना कळलं पाहिजे की आम्हाला बिघडवणारे आजूबाजूला आहेत. साधं लिहित असताना आमच्या हाताखालच्या व्यक्तीला आम्ही लिहायला सांगतो, तू सही, आम्ही सही करते, तो लिहिताना एक वाक्य किंवा एक शब्द बदलतो. ते त्याचा अजेंडा सोडत नाही, त्याचा अजेंडा एकच आहे, आपल्याला खतम करणं, आपल्याला मानसिक त्रास देणं. या महाराजच्या हाताखाली मला राहावं लागतं, मला याला कसं काय दाबता येईल, याला कसं करता येईल, ह्या गोष्टीसाठी पावलाला सुरू आहे. एक पाऊल आपल्याला फुकून टाकावं लागतं, एवढी व्यवस्था आपल्या विरोधात आहे. त्याच्यातून आपल्याला निघायचं तर आपण आपल्या लोकांचा विरोध करून नाही चालणार. त्या विरोधाला जर जो प्रतिकार करायचा असेल तर आपल्याला संघटित होण्याची गरज आहे, तरच होत असतं, नाही तर नाही. 2019 जाधव मॅडमला माहीत आहे, चौदार तळ्याचा संघर्ष बाबासाहेबांनी केव्हा केला होता, 2019 मला करावा लागला पाण्यासाठी. सगळेजण पाणी घेत होते पण मला नव्हते देत.